दिल्लीतील जंतर मंतरवर सध्या देशपातळीवरील नीट पेपर लीक आणि इतर परीक्षांच्या पेपर फुटी विरोधात तरुणांचा आक्रोश पाहायला मिळतोय। सीजेपीचे कार्यकर्ते आणि लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरलेत। देशभरातील तरुण सरकारला विचारत आहेत की आमच्या आयुष्याशी आणि भविष्याशी खेळणाऱ्या घोटाळेबाजांवर कठोर कारवाई कधी होणार। पण दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आपल्याला महाराष्ट्रातील एका अशा महिला अधिकाऱ्याची आठवण येते ज्यांनी महाराष्ट्रातील इतिहासामधील सर्वात मोठा पेपर फुटी आणि नोकर भरती घोटाळा स्वतःच्या ताकदीवर उघडकीस आणला होता। आरोग्य भरती, म्हाडा भरती आणि टीईटी परीक्षा घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारांना ज्यांनी गजाआड केलं, ज्यांनी बीएचआर पतसंस्था घोटाळ्यात 1,69,000 गरीब ठेवीदारांचे पैसे परत मिळवून दिले आणि ज्यांनी बिटकॉइन घोटाळ्यात बड्या आसामींच्या हातात बेड्या ठोकल्या, त्या IPS भाग्यश्री नवटके आज कुठे आहेत? त्यांना या पराक्रमाचं काय बक्षीस मिळालं? कौतुक, पदोन्नती की CBIची चौकशी आणि FIR? 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा टीईटी परीक्षा घोटाळ्यावरून प्रचंड राजकीय रणकंदन सुरू झालं। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलंय। ते म्हणालेत, महाराष्ट्रातील सर्वात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला। त्या घोटाळ्यात वरिष्ठ अधिकारी आणि इतर संबंधितांचा सहभाग समोर आला। एवढंच नव्हे तर नापास उमेदवारांना गुण वाढवून पास करण्यात आल्याचंही तपासात स्पष्ट झालं। आम्ही सत्तेत आल्यानंतर टीईटी घोटाळा उघडकीस येताच दोषींवर कारवाई केली, त्यामुळे स्वतःचं अपयश लपवून इतरांवर टीका करणं बंद करावं असा टोला त्यांनी ठाकरे बंधूंना लगावलाय। त्यानंतर आज 25 जुलै रोजी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केलेत। त्यामुळे फडणवीस खोटं बोलतायत की सुषमा अंधारे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। कोणत्याही घोटाळ्याचं सत्य हे केवळ राजकीय विधानांनी बदलत नाही। जर आपण तपासाचे दस्तऐवज आणि घटनेचा क्रम पाहिला तर स्पष्ट होतं की हा घोटाळा 2020 किंवा 21 मध्ये आकाशातून टपकलेला नव्हता। या महाघोटाळ्याची पाळंमुळं आणि दलालांचं जाळं 2016, 17, 18च्या काळात रोवलं गेलं होतं, म्हणजे जेव्हा स्वतः देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते। 2018च्या परीक्षेतील बोगस प्रमाणपत्र, गुण वाढवून देण्याचं रॅकेट आणि शिक्षण विभागातील मध्यस्थांचं कारस्थान हे फडणवीस यांच्याच कार्यकाळात फोफावलं होतं। मग स्वतःच्या काळात रुजलेल्या भ्रष्टाचाराचं खापर पुढील सरकारवर ढकलून मोकळं होणं कितपत योग्य आहे? 2021 मध्ये जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा या घोटाळ्याचा खऱ्या अर्थाने पर्दाफाश झाला। या तपासात कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला थारा न देता 2015च्या बॅचच्या तडफदार IPS अधिकारी आणि पेशानं कम्प्युटर इंजिनियर असलेल्या भाग्यश्री नवटके यांनी पुणे सायबर पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेची सूत्र हातात घेतली। नवटके यांनी शिक्षण क्षेत्रातील या महाघोटाळ्याची पाळंमुळं खणून काढली। नोव्हेंबर 2021 मध्ये आरोग्य विभागाच्या पदभरतीचा पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअपवर लीक झाल्याची गुप्त माहिती नवटके यांना मिळाली होती। माहितीचं गांभीर्य पाहून त्यांनी तात्काळ पडताळणी केली आणि पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे आणि महासंचालक महेश बोटले यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि दलालांच्या मुसक्या आवळल्या। या कारवाईमुळे पोलिसांवर जनतेचा विश्वास वाढला आणि याच तपासादरम्यान नवटके यांना म्हाडा पदभरतीचा पेपर फुटणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। नवटके यांच्या नेतृत्वाखालील पथकानं तात्काळ सापळा रचून म्हाडाची परीक्षा आयोजित करणाऱ्या GA सॉफ्टवेअर नावाच्या कंपनीचा संचालक प्रितेश देशमुख याला थेट प्रश्नपत्रिकांसह ताब्यात घेतलं। त्यामुळे प्रशासनाला ती परीक्षा रद्द करावी लागली आणि म्हाडाची भरती अत्यंत पारदर्शकपणे दुसऱ्या संस्थेकडून घेण्यात आली। म्हाडाच्या घोटाळ्याच्या तपासातूनच पुढे टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्याचा धागा पोलिसांच्या हाती लागला। नवटके यांनी टीईटी परीक्षेत तांत्रिक विश्लेषणाचा असा वापर केला की सुमारे 16,000 पात्र विद्यार्थ्यांपैकी तब्बल 7,800 अपात्र विद्यार्थ्यांना पैसे घेऊन पात्र करण्यात आल्याचे त्यांनी निष्पन्न करून दाखवले। त्यांनी शिक्षण विभागातील IAS अधिकारी सुशील खोडवेकर, परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे, माजी अध्यक्ष सुखदेव डेरे, कंपनीचे अध्यक्ष K अश्विन आणि प्रितेश देशमुख, अभिषेक सावरीकर यांच्यासह बीड जिल्ह्यातील वडझरी पॅटर्नचे मिळून 25 पेक्षा जास्त आरोपी अटकेत घेतले। त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। आरोपींकडून करोडो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली। नवटके यांनी या अपात्र विद्यार्थ्यांची नावं शिक्षण विभागाला कळवून त्यांना नोकरीतून निष्कासित करायला लावलं आणि वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या सामान्य सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये एक नवी उमेद जागृत केली। पण भाग्यश्री नवटके यांचं काम केवळ पेपर फुटीपुरतं मर्यादित नव्हतं।
त्यांनी जळगावच्या BHR म्हणजेच भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्याचा तपास आपल्या हाती घेतला। या संस्थेत 1,69,000 ठेवीदारांचे तब्बल 1200 ते 1300 कोटी रुपये फसले होते। गरीब कुटुंब, शेतकरी 10-12 वर्ष आपल्या हक्काच्या पैशांसाठी वाट पाहत बसलेले होते। आजारपणासाठी पैसे नव्हते, मुलांची लग्न थांबलेली होती। नवटके यांच्या कडक कारवाईमुळे तब्बल 120 कोटी रुपयांचा परतावा या ठेवीदारांना मिळाला। लॉकडाऊनच्या काळात फसवणूक झालेल्या शेतकरी ठेवीदारांच्या बांधावर जाऊन 2 कोटी रुपये RTGS-द्वारे देण्यात आले। या तपासात नवटके यांनी जळगावमध्ये धाडी टाकून अनेकांना अटक केली, परंतु नवटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेत केलेल्या दाव्यानुसार या घोटाळ्याच्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमध्ये राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे लाभार्थी असल्याचं उघड झालं होतं। महाजन यांच्या निकटवर्तीयांना दिलेली 50 लाख आणि 70 लाखांची कर्ज बुडवण्यात आलेली होती आणि या कर्जासाठी गिरीश महाजन व त्यांची पत्नी जामीनदार होते। यानंतर नवटके यांनी आणखी एका गुन्ह्यात हात घातला, तो म्हणजे 2018-19 मधील बिटकॉइन घोटाळा। या घोटाळ्याच्या तपासासाठी तत्कालीन पोलिसांनी 2 तांत्रिक तज्ज्ञांची नेमणूक केली होती। नवटके यांनी चौकशी दरम्यान स्वतः ब्लॉकचेन आणि बिटकॉइन तंत्रज्ञान आत्मसात केलं। त्यांनी तपासात उघड केले की पोलिसांना मदत करणाऱ्या तांत्रिक तज्ज्ञांनीच हजारो बिटकॉइनचा अपहार केला होता आणि पोलिसांना बनावट स्क्रीनशॉट सादर केले होते। या प्रकरणी नवटके यांनी पंकज घोडे आणि माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांना अटक केली। हे तांत्रिक तज्ज्ञ पोलीस दलातील सर्वोच्च पदावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणजेच तत्कालीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याचं मानलं जात होतं। रश्मी शुक्ला एका फोटोत पंकज घोडे याला राखी बांधताना देखील दिसतात। यावरून त्यांच्यात किती जवळचे संबंध होते हे लक्षात येतं। या अटकेनंतर नवटके यांना तपास थांबवण्यासाठी प्रचंड दबाव आणला गेला आणि इशारे देखील देण्यात आले, तरीही त्यांनी न डगमगता सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं। हा तपास क्रिप्टोकरन्सी गुन्ह्यांच्या तपासात संपूर्ण देशासाठी एक मैलाचा दगड ठरला। परंतु जुलै 2022 मध्ये महाराष्ट्रात सुरत गुवाहाटीचं बंड होऊन सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलं। त्यानंतर एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याचा प्रशासकीय छळ सुरू झाला। ज्या तपासासाठी नवटके यांचं कौतुक करायला हवं होतं, त्याच तपासावर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं। प्रभावशाली राजकीय नेते आणि उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांचे धागेदोरे उघड झाल्यामुळे नवटके यांची पुण्याच्या सायबर विभागातून थेट चंद्रपूर आणि नंतर गोंदियाच्या SRPF मध्ये ग्रुप कमांडंट अशा साईड पोस्टिंगवर बदली करण्यात आली। ज्या BHR घोटाळ्यातील आरोपी सुनील झंवर आणि कुणाल शहा यांना नवटके यांनी बेड्या ठोकल्या होत्या, त्याच आरोपींनी दिलेल्या तक्रार अर्जावरून 4 जानेवारी 2024 रोजी नव्या पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होताच गृह विभाग सक्रिय झाला। नवटके यांच्यावर CID चौकशी लावली गेली आणि पुढे पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात ऑगस्ट 2024 मध्ये गुन्हा दाखल करून हा तपास थेट CBI-कडे सोपवण्यात आला। विचार करा, ज्या आरोपींवर आरोपपत्र दाखल झालं, ज्यांनी गरिबांचे पैसे लुटले, ज्यांच्या तक्रारीवरून प्रामाणिक IPS अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होतो आणि CBI मागे लावली जाते। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषदेत आरोप केलाय की सुशील खोडवेकर सारख्या आरोपींना थेट एकनाथ शिंदे आपल्या खात्यात रुजू करून घेतात। अभिषेक सावरीकर सारख्या आरोपींना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्या पक्षात प्रवेश देतात। या संपूर्ण घटनेवरून काय लक्षात येतं? पेपर फोडणाऱ्या आरोपींना कोण आश्रय देत आहे? इतकं होऊ नये, अभिषेक सावरीकर याने तर 8 महिन्यांपूर्वी झालेल्या मृदवर जलसंधारण परीक्षेतील पेपर फोडले होते। शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची मुलं देखील TET घोटाळ्यात अडकलेली आहेत, असा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केलाय। महाराष्ट्रातील बीडमधील ज्ञानराधा, जिजाऊ, साईनाथ, राजस्थानी, परिवर्तन यांसारख्या अनेक मल्टीस्टेट्स आणि पतसंस्था अवसायनात निघाल्यात। सामान्य ठेवीदार रस्त्यावर उतरतात, पण सरकार आणि प्रशासनातील लोक वन टाइम सेटलमेंटच्या नावाखाली ठेवीदारांना 100 रुपयांऐवजी 30 रुपये देतात आणि उरलेल्या मालमत्ता लिलावात स्वतःच्या खिशात घालतात। अशा वेळी जर एखादा अधिकारी प्रामाणिकपणे काम करायला गेला तर त्याचा भाग्यश्री नवटके यांच्यासारखा बळी दिला जातो, जेणेकरून भविष्यात कोणताही अधिकारी राजकीय नेत्यांविरोधात जाण्याची हिंमतच करणार नाही। प्रशासकीय नीतिमत्तेचा सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे भाग्यश्री नवटके यांनी सायबर गुन्ह्यांचा आणि बिटकॉइनचा जो तपास केला, तो तपास महाराष्ट्र पोलीस दलासाठी मार्गदर्शक ठरावा म्हणून त्याचा समावेश केस स्टडी म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत सायबर पोर्टलवर अपलोड करण्यात आलाय। म्हणजेच ज्या तपासाचे धडे संपूर्ण पोलीस दल गिरवतं, त्याच तपासावरून त्या तपास अधिकाऱ्यावर FIR दाखल केला जातो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विरोधकांवर बोट दाखवून सोयीस्कर इतिहास सांगत असले तरी तपासाचे दस्तऐवज आणि घटनेचा क्रम खोटा ठरवता येत नाही।
आज गरज आहे ती या घोटाळ्यातील मूळ सूत्रधारांना शोधून काढून प्रामाणिक परीक्षार्थींना व ठेवीदारांना न्याय देण्याची आणि अडगळीत टाकलेल्या त्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा राजकीय सूडबुद्धीने बळी घेणं आणि सत्याचा गळा घोटून खोटा प्रचार करणं याला कोणीही बळी पडणार नाही, हेच खरं आहे. बाकी या संपूर्ण स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.